प्रियजन हो, आजचे प्रगटीकरण ह्या मालिकेमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजचा 18व्या क्रमांकाचा संदेश आहे आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे 5वा आणि 6वा करणा। आजपर्यंत आपण प्रगटीकरण ह्या पुस्तकाचा अभ्यास करत आलेलो आहोत। आपण 7 मंडळांविषयी शिकलो, मग त्याच्यानंतर 7 शिक्के याच्याविषयी शिकलो आणि आता आपण 7 करणे याच्याविषयी शिकत आहोत। आणि 7 करण्यामध्ये बंधू आणि भगिनींनो, आपण 4 करणे जे आहेत ते पश्चिम रोमचा पाडाव कसा होतो याच्याविषयी आपल्याला सांगतात। म्हणजे थोडक्यात विदर्भी रोमचा जो पाडाव आहे तो कसा झाला याच्याविषयी आपण शिकलो। आणि 5वा 6वा शिक्का जो आहे तो पूर्व रोमचा पाडाव कसा होत आहे याच्याविषयी आपण शिकणार आहोत। म्हणजे थोडक्यात आध्यात्मिक रोम, म्हणजे थोडक्यात पोप किंवा रोमन कॅथलिक याची जी सत्ता आहे ती सत्ता, तिचा पाडाव अगोदरच्या काळामध्ये कसा झाला याच्याविषयी शिकत आहोत। पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की देवानं त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये पाठवावा, जेणेकरून ह्या गोष्टी ज्या भविष्यवाणी आपण शिकत आहोत त्या समजण्यासाठी आपल्याला सहाय्य मदत होईल। आपण प्रार्थना करूया। स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, नेहमीप्रमाणे तू आम्हा सर्वांस एकत्रित केलेला आहेस। ही केवळ तुझी योजना आहे, तुझं वात्सल्य आहे, तुझं प्रेम आहे, म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी जिवंत आहोत। प्रेमळ पित्या, विनंती करत आहोत, कळकळीची नागराची विनंती करत आहोत की अनेक जणांनी आजचा हा संदेश ऐकावा, पाहावा, आत्मसात करावा। म्हणून परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा पाठव, त्यांच्या अंतःकरणामध्ये कार्य कर। आणि जे लोक ह्या ठिकाणी तुझं वचन ऐकण्याकरिता जोडले गेलेले आहेत, जमलेले आहेत, त्यांच्यावरती देखील, आमच्या सर्वांवरती देखील विपुल असा आशीर्वाद पाठव। पवित्र आत्म्यानं आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणून आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत, मागत आहोत परमेश्वरा की आम्हाला लीन आणि नम्र अंतःकरण दे। आम्ही ज्ञानाने उन्याशी आहोत, ज्ञानाने आम्हाला तू भर। पवित्र आत्मा आमच्यावरती पाठव, नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक, आमेन। बंधू आणि भगिनींनो, आपण 7 करणे जे आहेत त्याच्याविषयी शिकत आहोत आणि आपण विशेष करून पाहिलं की जो देवदूत आहे तो देवदूत येशू ख्रिस्ताला दर्शवतो आणि येशू ख्रिस्त ते सोन्याचं जे धुपाटणं आहे ते ज्याच्यामध्ये धूप ठेवलेले आहे, जी प्रार्थनेला दर्शवते, ते धुपाटणं जे आहे ते धुपाटणं जर आपण पाहिलं तर पवित्र स्थानामध्ये आणि परम पवित्र स्थानामध्ये, पवित्र स्थानामध्ये आणि परम पवित्र स्थानामध्ये दोन्ही ठिकाणी त्याचा वापर केला जातो। पण ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की ते धुपाटणं जे आहे ते त्याच्यामध्ये जे धूप टाकलेली आहे ती धूपची वेदी जी आहे, जी पवित्र स्थानामध्ये आहे, म्हणजे 31 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पर्यंतचा जो काळ आहे, त्या काळामध्ये कोणतं राष्ट्र आहे त्याच्याविषयी आपण शिकू शकतो आणि शिकलेलो देखील आहोत। पण त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने ते धुपाटणं खाली टाकलं, म्हणजे पृथ्वीवरती टाकलं, म्हणजे पृथ्वीवरती एका राज्याचा कृपेचा काळ संपला असं आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आणि तो कृपेचा काळ जो आहे तो पश्चिम रोम आणि पूर्व रोम यांचा संपलेला आहे, म्हणजे विधर्मी रोम आणि आध्यात्मिक रोम ह्यांचा कृपेचा काळ संपलेला आहे। पण बंधू आणि भगिनींनो, आपण असं पाहिलेलं आहे की 4 करणे जे आहेत ते पश्चिम रोमचा पाडाव जो झाला तो कसा झाला याच्याविषयी होता। आता पूर्व रोमचा पाडाव कसा होत आहे ते आपण पाहणार आहोत। पण आपण प्रगटीकरण 8:13 पासून सुरू करणार आहोत। प्रगटीकरण याचा 8वा अध्याय 13 वचन। मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला, त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, जे 3 देवदूत करणे वाजवणार आहेत, म्हणजे ते करणे वाजलेले नाहीत, म्हणजे 4 करणे वाजलेले आहेत, अजून 3 करणे बाकीचे आहेत।
जे 3 देवदूत करणे वाजवणार आहेत त्यांच्या करण्याचा होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 येणार. म्हणजे 3 अनर्थ आहेत आणि या 3 अनर्थांना 3 करणे आपण असं म्हणू शकतो. पण ह्या ठिकाणी अनर्थ असा शब्द वापरलेला आहे. अनर्थ असा शब्द वापरलेला आहे. प्रकटीकरणाचा 9वा अध्याय 1 वचन. 5व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्याच्याजवळ अथंग लोहाची किल्ली देण्यात आली. आता बंधू आणि भगिनींनो, ही जी भाषा आहे ही भाषा 7 पिढा ज्यावेळेस या भूतलावरती येतील त्या पिढा जशा आहेत तशी ही भाषा आहे. पण ह्या ठिकाणी आपण हे जाणून घेतलं पाहिजे की कृपेचा काळ जो रोमसाठी संपला तो कृपेचा काळ कसा संपला त्याच्याविषयी आहे. म्हणजे थोडक्यात आपण 31 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पर्यंतचा विचार करत आहोत. पण 7 पिढा ज्या आहेत त्या 7 पिढा कधी येतील? ज्यावेळेस हा न्यायनिवाडा जो 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला सुरू झालेला आहे तो न्यायनिवाडा संपेल, कृपेचा काळ पूर्ण जगासाठी संपेल आणि मग 7 पिढा ह्या पापी लोकांसाठी येतील. पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की 5व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. तारा म्हणजे बंधू आणि भगिनींनो थोडक्यात पुढारी. जो पुढारी पण करतो त्याला तारा म्हटलेले आहे. याच्याविषयी आपण अगोदरच्या संदेशामध्ये खूप वाचलेला आहे. विशेष करून आपण 7 मंडळी शकताना याच्याविषयी आपण खूप वाचलेला आहे. तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तारा आकाशातून पडलेला मला दिसला, त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. आता अथांग डोह म्हणजे ज्याला शेवट नाही. अथांग म्हणजे त्याचं मोजमाप करू शकत नाही अशा प्रकारचा डोह आणि त्या डोहाची किल्ली ह्या ताऱ्याकडे होती. आता ह्या सर्व गोष्टी काय आहेत याच्याविषयी आपण थोडा विचार करूया. प्रकटीकरणाचा 9वा अध्याय 2 वचन. त्याने अथांग डोह उघडला तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला व त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ हे अंधकारमय झाले. आता डोह म्हणजे बंधू आणि भगिनींनो ज्या ठिकाणी लोकांची वस्ती नाही. डोह म्हणजे ह्या ठिकाणी देवाच्या वचनानुसार जर पाहिलं तर एक अशी जागा, एक असं ठिकाण ज्याच्यामध्ये आपण त्याची खोली किती आहे हे जाणू शकत नाही किंवा त्याच्याविषयी अंदाज करू शकत नाही. म्हणून हा शब्द अथांग डोहाविषयी या ठिकाणी लिहिलेला आहे आणि अथांग डोहाची किल्ली त्या ताऱ्याकडे होती. प्रकटीकरणाचा 9वा अध्याय आणि 3 वचन. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले, त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली. म्हणजे जरा आपण विचार केला तर ह्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं बंधू आणि भगिनींनो की त्या अथांग डोहातून काय होतं? धुराने म्हणजे धूर निघतो. बंधू आणि भगिनींनो एवढंच नाही तर त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले आणि त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली. आता जरा लक्ष द्या. जर आपण इतिहासाचा विचार केला तर आपल्याला असं कळेल की पूर्व रोमवरती लढाई करून आलेलं राष्ट्र म्हणजे ओटोमन साम्राज्य. ओटोमन साम्राज्य म्हणजे थोडक्यात ते इस्लाम साम्राज्य किंवा मुस्लिम साम्राज्यानं पूर्व रोमवरती लढाई केली. पण त्या मुस्लिम साम्राज्याला दर्शवण्याकरिता ह्या ठिकाणी कोणती भाषा वापरलेली आहे त्याचा जर आपण विचार करूया. ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की अथांग डोहातून धूर जसा बाहेर येतो आणि धूर सूर्य व अंतराळ यांना अंधकार करतो किंवा अंधकारमय करतो. एवढंच नाही तर त्या धुरातून टोळ बाहेर येतात. आता टोळ काय 1 किंवा 2 किंवा 10च्या संख्येने येत नाहीत.
तर टोळ जसे बाहेर येतात तसं देवाचं वचन म्हणतं की ते पृथ्वीवरती उतरले आणि पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती त्यांना देण्यात आली. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, जर आपण इस्लाम ह्या साम्राज्याचा किंवा धर्माचा विचार केला तर त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की हे राष्ट्र जे आहे हे राष्ट्र असं बाहेर येतं. म्हणजे थोडक्यात हे जे राष्ट्र आहे ह्या राष्ट्राला जरी लोक म्हणत असतील की ह्या राष्ट्राला देखील देव आहे आणि अल्लाह आहे, तर त्याच्या अगोदर हे राष्ट्र कसं आहे, हे राष्ट्र एका ताऱ्याद्वारे म्हणजे एका पुढाऱ्याद्वारे वर येतं. तारा म्हणजे एक पुढारी, म्हणजे ह्या अथांग डोहाची जे चावी आहे, म्हणजे ह्या राष्ट्राची जी निर्मिती आहे किंवा ह्या राष्ट्राची जी सुरुवात आहे ती एका व्यक्तीनं होते आणि त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहित आहे, मोहम्मद. मग हा जो तारा आहे म्हणजे लोकांना चालवणारा, पुढारी पण करणारा हा तारा जो आहे, हा तारा नंतर ज्यावेळेस त्याचं अस्तित्व संपलं, मोहम्मद ज्यावेळेस ह्या भूतलावर वरून किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांचं अस्तित्व ज्यावेळेस निघून गेलं, ते त्यांना मृत्यू ज्यावेळेस आला, त्यावेळेस हे लोक जे आहेत किंवा हा धर्म जो आहे, हा धर्म त्यांना जणू काय एक पुढारी सध्या नाही किंवा त्या काळामध्ये तो पुढारी नाही, तर टोळ जसे बिना पुढाऱ्याचं बाहेर जाऊन विध्वंस करतात किंवा पीक खातात किंवा काही नष्ट करतात, तसं हे जे साम्राज्य आहे, इस्लाम साम्राज्य आहे, ते साम्राज्य टोळ जसे असंख्य प्रमाणामध्ये बाहेर पडतात, तसं ह्या मुस्लिम धर्माचे जे लोक आहेत त्यांनी बाहेर पडून पूर्व रोमवरती लढाई केली. म्हणजे टोळ जसे खूप प्रमाणामध्ये असतात तसं ह्यांची संख्या खूप प्रमाणामध्ये आहे आणि देवाचं वचन म्हणतं की त्यांना विंचवासारखी शक्ती देण्यात आली. म्हणून ज्यावेळेस आपण भविष्यवाणीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला इतिहास देखील थोड्याफार प्रमाणामध्ये माहित पाहिजे. म्हणजे आपण 7 करण्यांचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस वेळ आणि ठिकाण हे जाणून घेणं फार फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे कोणता त्रास होतो हेही पाहणं गरजेचं आहे. तर ह्या ठिकाणी टोळांमुळे कोणाला त्रास होतो, तर पूर्व रोमला त्रास होतो किंवा आध्यात्मिक रोम किंवा रोमन कॅथलिक मंडळीची जी सत्ता आहे तिला त्रास होतो. आता तुम्ही प्रश्न विचाराल की असा देव एक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राच्या विरुद्ध का जाऊ देतो? बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आठवतं का की जुन्या करारामध्ये इस्रायलाचे लोक त्यांना राज्य देण्यात आले. मग तो शाऊल राजा असू दे, मग त्याच्यानंतर दावीद राजा असू दे, मग त्याच्यानंतर शल्मोन राजा असू दे, जोपर्यंत त्यांनी देवाचं ऐकलं तोपर्यंत त्यांचं राष्ट्र शाबूत राहिलं. पण ज्यावेळेस त्यांनी देवाचं ऐकलं नाही त्यावेळेस दुसऱ्या राष्ट्राचा वापर करून देवाने त्या स्वतःच्याच राष्ट्राचा, स्वतःच्या लोकांना गुलामगिरीमध्ये पाठवलं. उदाहरणार्थ बाबेलची गुलामगिरी जी 70 वर्षाची होती. ज्यावेळेस देवाचे लोक देवाच्या विरोधात गेले त्यावेळेस देवाने नबुकदनेझरचा वापर करून यरुशलेमवरती म्हणजे देवाच्या लोकांवरती लढाई करून त्यांना गुलामगिरीमध्ये पाठवलं. हे देवाचं कृत्य आहे. तसंच बंधू आणि भगिनींनो, आपण पाहत आहोत की विधर्मी रोमनं येशू ख्रिस्ताने प्रेषितांना छळलं, त्यांना त्रास दिला, त्यांना जीवे मारलं. म्हणून देवाने बार्बेरियन वंश जे आहेत त्यांचा वापर करून पश्चिम रोमचा पाडाव केला. म्हणजे थोडक्यात पश्चिम रोमला धडा शिकवला. पण पूर्व रोमला म्हणजे आध्यात्मिक रोमला म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीला धडा शिकवण्यासाठी देवाने इस्लाम जो धर्म आहे किंवा मुस्लिम धर्म जो आहे त्या लोकांचा वापर करून आध्यात्मिक रोमला लढाई करायला लावलं. म्हणजे आध्यात्मिक रोमवरती लढाई करून आध्यात्मिक रोमला धडा शिकवला.
म्हणजे थोडक्यात जे कार्य देवाच्या विरोधात होत आहे ते कार्य नियंत्रणामध्ये आणलं, किंवा ते कार्यावरती देवाने काय केलं, हातोडा मारला. थोडक्यात त्या कार्यावरती देवाच्या विरुद्धात जे कार्य होत आहे, म्हणजे काय, विधर्मी रोम, आध्यात्मिक रोम, हे जे कार्य देवाच्या विरोधात करत आहेत त्यांचं कार्य संपुष्टात यावं, थांबावं, नियंत्रणामध्ये यावं म्हणून वेगवेगळ्या देशांचा वापर देवाने रोमच्या विरुद्ध केला. साध्या सोप्या भाषेमध्ये शिकायचंय, कारण की ज्यावेळेस आपण 7 करण्याविषयी शिकतो, विशेष करून 3 करणे जे आहेत शेवटचे, त्या ठिकाणी गोंधळ होता कामा नये. कृपेचा काळ संपलेला आहे, पण कोणाचा, रोमचा, पूर्ण जगाचा नाही. प्रगटीकरणाचा 9वा अध्याय 4थं वचन, त्यांना असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणाला सांगण्यात आले, टोळ, जे अथांग डोहातून वर आले, जे मुस्लिम साम्राज्य ज्यावेळेस ते लढाई करतात त्यावेळेस असंख्य आशेते आहेत. प्रगटीकरणाचा 9वा अध्याय 4थं वचन, त्यांना असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नका, तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. म्हणजे जरा लक्ष द्या, गवत म्हणजे काय, लोक, झाडे म्हणजे काय, मनुष्य, जनसमुदाय, याच्याविषयी आपण अगोदरच्या संदेशामध्ये शिकलो. तर देवाचं वचन म्हणतं की ह्या साम्राज्याला, मुस्लिम साम्राज्याला देवाने सांगितलं की लोकांना तू त्रास देऊ नको, पण कोणत्या लोकांना त्रास देऊ नको, ज्या लोकांवर देवाचा शिक्का आहे त्या लोकांना त्रास देऊ नको. पण ज्या लोकांना देवाविषयी भीती नाही, जसं की विधर्मी रोम आणि आध्यात्मिक रोम, देवाचा शिक्का त्यांच्यावरती नाही, देवाच्या नावामध्ये जरी आले असले तर ते देवाच्या विरोधात कार्य करतात, म्हणून तू त्यांना उपद्रव कर, असा संदेश त्या साम्राज्याला देण्यात आला. प्रगटीकरणाचा 9वा अध्याय 5वं वचन, त्यांना जीवे मारण्याचे त्यांच्याकडे सोपवले नव्हते, तर फक्त 5 महिने पिढे देण्याचे सोपवले होते. त्यापासून होणारी पीडा विंचू माणसाला नांगी मारतो तेव्हा त्याला होणाऱ्या पिढ्यासारखी होती. म्हणजे जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, विंचू चावल्यानंतर मनुष्य मरतोच असं नाही, पण मनुष्याला ज्या वेदना होतात तशा वेदना पूर्व रोमला कोण देईल, मुस्लिम साम्राज्य. कधी 31 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन ह्या दरम्यानच्या काळामध्ये. तर ह्या ठिकाणी आपण 476 इसवी सन पर्यंत पाहिलं की 4 करणे 476 इसवी सन पर्यंत त्यांनी काय केलं, विधर्मी रोमला त्रास दिला. देवाच्या परवानगीने बार्बेरियन जे वंश आहेत त्यांनी पश्चिम रोमचा पाडाव केला 476 इसवी सन प्रमाणे. त्याच्यानंतर पूर्व रोमचा पाडाव म्हणजे आध्यात्मिक रोम किंवा रोमन कॅथलिक मंडळी जी 538 इसवी सन मध्ये अस्तित्वात आली, त्या रोमन कॅथलिक मंडळीवरती नियंत्रण किंवा त्या मंडळीचा थोडक्यात त्यांना शासन देण्यासाठी मुस्लिम ह्या साम्राज्याचा वापर करण्यात आला. पण देवाचं वचन म्हणतं की त्यांना पूर्णपणे जीवे मारणं हे देवानं त्यांना सांगितलं नाही. देवाने फक्त त्या अथांग डोहातून निघालेले टोळ म्हणजे मुस्लिम साम्राज्याला सांगितलं की त्यांना तुम्ही 5 महिने पीडा द्या. 5 महिने पीडा द्या. 5 महिने म्हणजे किती दिवस. बंधू आणि भगिनींनो, आपण वारंवार भविष्यवाणी विषयी शिकत आहोत, ज्या ठिकाणी एझेकिएल 4:6 प्रमाणे 1 दिवस म्हणजे 1 वर्ष, 1 दिवसामागे 1 वर्ष आहे असं देवाचं वचन म्हणतं. एवढंच नाही तर गणना 14:34 मध्ये देखील आपण पाहतो की 1 दिवस म्हणजे 1 वर्ष. तर ह्या ठिकाणी 5 महिने पीडा देणे म्हणजे ह्या मुस्लिम राष्ट्रानं आध्यात्मिक रोमला जीवे मारायचं नाही, त्यांचा पूर्णपणे संहार करायचा नाही, त्यांचा पूर्णपणे नायनाट करायचा नाही, त्यांना नष्ट करायचं नाही, फक्त पीडा द्यायची.
म्हणून त्यांना विंचवासारखी शक्ती देण्यात आली, असं देवाचं वचन म्हणतं. आता 5 महिने, 1 महिना जर 30 दिवसाचा आपण धरला किंवा मोजला तर 5 महिने म्हणजे जवळपास 150 दिवस. 5 महिने म्हणजे 150 दिवस. 150 दिवस म्हणजे 150 वर्ष. 150 वर्ष. तर ह्या मुस्लिम साम्राज्याला 150 वर्ष रोमन कॅथलिक मंडळीला त्रास देण्यासाठी देवाने परवानगी दिली. आता जर इतिहासाचा वापर केला तर आपल्याला कळेल बंधू आणि भगिनींनो की 27 जुलै 1299 इसवी सन, 27 जुलै 1299 इसवी सन पासून 5 महिने म्हणजे 150 दिवस म्हणजे 150 वर्ष जर मोजली तर 27 जुलै 1449 ही तारीख आपल्याला मिळते. 27 जुलै 1449 ही तारीख आपल्याला मिळते आणि त्या ठिकाणी आपण ह्या कालावधीमध्ये म्हणजे 150 वर्षासाठी आपण असं पाहतो की पूर्व रोमन साम्राज्यावरती ओट्टमन जे साम्राज्य आहे, मुस्लिम साम्राज्य आहे, त्यानं लढाई केली आणि त्यांना पीडा दिली. प्रगटीकरणाचा 9वा अध्याय 6वं वचन. त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील तरी त्यांना मिळणार नाही, मरणाची उत्कंठ धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल. बघा म्हणजे देव काय आहे, देव न्यायी आहे. जसं 7 मंडळांचा आपण विचार केला, विशेष करून थिओतेरा, मग त्याच्यानंतर सार्दिस, मग त्याच्यानंतर फिलेडेल्फिया, त्याच्यानंतर लाउदिकिया. तर ह्या मंडळांचा ज्यावेळेस आपण विचार केला तर ह्या विदर्भी रोमनं, आध्यात्मिक रोमनं देवाच्या लोकांना खूप छळलं, त्यांचा जेर केला, मानसिकरित्या, शारीरिकरित्या, आध्यात्मिकरित्या लोकांचा छळ केला. एवढा छळ केला की देवाला ते सहन झालं नाही आणि म्हणून देवानं काय केलं की देवानं त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि देव म्हणाला की तुम्ही माझ्या लोकांचा छळ करताना आता मी दुसऱ्या राष्ट्राचा वापर करून तुमचा छळ कसा करतो ते पहा. देवाचं वचन म्हणतं, मला आश्चर्य वाटतं हे देवाचं वचन इतकं स्पष्ट आणि इतकं भारदस्त भाषा या ठिकाणी देवाने वापरलेली आहे. मरणाची संधी ते लोक शोधत होते. कोण? रोमची सत्ता मरणाची संधी शोधत होती तरी त्यांना मिळाली नाही संधी. एवढंच नाही तर मरणाची उत्कंठा त्यांनी बाळगली, म्हणजे मरण त्यांच्यावरती यावं अशी त्यांनी इच्छा बाळगली, पण मरण त्यांच्यापासून दूर पळून गेलं. इतकी वाईट परिस्थिती त्या लोकांची झाली. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, देवाला जर एकाला धडा शिकवायचा तर देव शिकवतो. त्याच्यावरती मृत्यू न आणता देव त्यांना कशी पीडा आणतो हे आपण ह्याच्यावरून शिकवायचं. म्हणजे काय? आपण ह्याच्यावरून धडा शिकायचा. बंधू आणि भगिनींनो, जे लोक, जरा लक्ष द्या, जे लोक न्याय निवाडाच्या काळामध्ये देवाच्या इच्छानुसार चालत नाहीयेत, राष्ट्रीय रविवारचा नियम जो येणार आहे त्याचं अनुकरण करतील किंवा देवाचा 7वा शाबात त्याला सोडतील, देवाचं वचन म्हणतं की मग देव म्हणेल की तुम्हाला संधी मी दिली पण तुम्ही त्या संधीचा वापर केला नाही, आता तुमच्यावरती 7 पीडा, तुमच्यावरती 7 पीडा असं देव म्हणेल. प्रगटीकरणाचा 9वा अध्याय आणि 7वं वचन. त्या टोळांचे स्वरूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते. म्हणजे जर आपण ह्या मुस्लिम राष्ट्राचा जर विचार केला की ते लढाई कशी करते, देवाचं वचन म्हणतं की टोळांचे स्वरूप लढाईसाठी सज्ज केलेले घोड्यांसारखे होते. घोडे, त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुकुटासारखे काहीतरी दिसत होते, त्यांचे तोंडावळे माणसासारखी होती. म्हणजे जरा लक्ष द्या की योहानाने ह्या सर्व गोष्टी पाहिल्या की मुस्लिम साम्राज्य आहे ते टोळांसारखं दिसत आहे, म्हणजे भरपूर लोक जे ह्या डोहातून, म्हणजे थोडक्यात त्यांचा जो पुढारी आहे मोहम्मद, त्या पुढाऱ्याद्वारे हे साम्राज्य अस्तित्वात आलं किंवा हा धर्म अस्तित्वात आला, त्याच्याविषयी आपल्याला थोडी माहिती आहे. पण देवाचं वचन म्हणतं की त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुकुटासारखे काहीतरी
योहानाने पाहिलं. प्रकटीकरण 9:8. त्यांचे केस स्त्रियांच्या केसासारखे आणि त्यांचे दात सिंहाच्या दातासारखे होते. आता जर आपण सर्वसाधारणतः अरब देशामध्ये जर मुस्लिम लोकांचा पोशाख जर पाहिला तर त्यांना एक फेट्यासारखं डोक्यावरती ते बांधतात आणि मग ते फेटा जो आहे त्याला जी शेपूट आहे ती शेपूट काळ्या रंगाची, म्हणजे तो फेटा जो आहे त्याचा शेवट टोक जो आहे तो देखील काळ्या रंगाचा. म्हणजे योहानाने फेटा पाहिला पण त्याला काय दिसलं? स्त्रियांच्या केसासारखा त्यांनी मुकुट घातलेला आहे असं योहानाने पाहिलं. म्हणजे योहानाला ह्या गोष्टी स्पष्ट जरी माहीत नसल्या तरी जसं त्याला दिसलं तसं त्यानं ह्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजे स्त्रिया काळे डोक्यावरचे केस आणि मग ते लांब केस जसे असतात तसे मुस्लिम लोकांचा जो पेहराव आहे काळा फेटा आणि मग तो त्याचा जो शेवट आहे तो जसा आहे तसं योहानाने ह्या ठिकाणी नमूद केलेला आहे. प्रकटीकरणाचा 9वा अध्याय आणि 9वं वचन. त्यांना उर्स त्राणे होती, ती लोखंडी उर्स त्राणांसारखी दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाईत धावणाऱ्या अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. म्हणजे हे मुस्लिम राष्ट्र ज्यावेळेस लढाई करतं त्यावेळेस कसं करतं ते ह्या थोडक्यात आपल्याला कळतं. त्यांच्या पंखांचा आवाज, अनेक घोडे जे आहेत आणि त्यांचा रथ जो आहे त्या रथाच्या आवाजासारखा आहे. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस मुस्लिम राष्ट्र लढतं त्यावेळेस त्या रथांचा आवाज कसा येतो तसा या घोड्यांचा आवाज आला. प्रकटीकरणाचा 9वा अध्याय आणि 10वं वचन. त्यांना विंचवासारखी शेपटे व नांग्या होत्या आणि माणसांना 5 महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात होती. म्हणजे जरा लक्ष द्या, म्हणजे थोडक्यात योहानाने घोडे पाहिले, घोड्यांचं शेपूट पाहिलं आणि त्या घोड्यावरती घोडेस्वार जे आहेत त्यांना पाहिलं तर थोडक्यात योहानाला असं दिसलं की ते विंचवासारखं काहीतरी आहे आणि विंचवाच्या नांग्या जशा आहेत तसं ते घोड्यांची शेपूट असेल किंवा ते लोक त्यांनी जे फेटा घातलेला आहे त्यांचा पोशाख जो आहे तो विंचवाच्या नांग्यासारखा योहानाला पाहायला मिळाला. आणि देवाचं वचन म्हणतं की 5 महिने कोणाला? माणसांना 5 महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात होती. म्हणजे गवत आणि झाड हे कोणाला दर्शवतं? माणसांना दर्शवतं. पण कोणत्या माणसांना पीडा करण्याची? जे लोक देवाच्या विरोधात आहेत, जिवंत देवाच्या विरोधात जे लोक गेलेत त्या लोकांना फक्त उपद्रव करण्याची देवाने या मुस्लिम राष्ट्राला परवानगी दिली. प्रकटीकरणाचा 9वा अध्याय आणि 11वं वचन. अथंग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. अथंग डोहाचा जो तारा आहे किंवा दूत आहे तो ह्यांचा राजा आहे. इब्री भाषेत त्याचे नाव अब्दोन व हेल्लेनी भाषेत त्याचे नाव अप्लूओन आहे. म्हणजे थोडक्यात तो डोहाचा जो दूत आहे त्याचं नाव काय आहे आणि इब्री भाषेमध्ये त्याला अब्दोन आणि हेल्लेनी भाषेमध्ये त्याला अप्लूओन असे म्हणतात असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे जर आपण ह्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला ह्या ठिकाणी तो जो पुढारी आहे त्याचं नाव देखील पाहायला मिळतं, पण त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला कळतं ह्या ठिकाणी. प्रकटीकरणाचा 9वा अध्याय आणि 12वं वचन. पहिला अनर्थ होऊन गेला. पहिला अनर्थ काय झाला? होऊन गेला. पहा यानंतर आणखी 2 अनर्थ होणार. अनर्थ म्हणजे ही वाईट गोष्ट, म्हणजे थोडक्यात पीडा, त्रास, संकट ह्याला म्हणायचं अनर्थ. आपण म्हणतो ना बोलता बोलता की ह्या कुटुंबावरती एक अनर्थ घडला, म्हणजे संकट, म्हणजे त्रास. म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीवरती जो त्रास आणि संकट आला त्या त्रास संकटाला अनर्थ असं म्हटलेलं आहे. तर पहिला अनर्थ म्हणजे 5वा कर्णा ज्यावेळेस वाजवला त्यावेळेस पहिला अनर्थ संपुष्टात आला किंवा पहिला अनर्थ पूर्ण झाला. राहिले 2 अनर्थ 6 आणि 7. प्रकटीकरणाचा 9वा अध्याय आणि 13वं वचन. नंतर 6व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा देवासमोरील सुवर्ण वेदीच्या 4 शिंगामधून झालेली एक वाणी मी ऐकली. आता जरा लक्ष द्या. सुवर्ण वेदी, सुवर्णाची वेदी बंधू आणि भगिनींनो पवित्र स्थानामध्ये आहे.
तर ह्या ठिकाणी आपण पवित्र स्थानामध्ये सोन्याची वेदी पाहत आहोत. ही सोन्याची वेदी जी आहे, ह्या ठिकाणी जी वेदी आहे सोन्याची, ही वेदी जी आहे ही वेदी विषयी ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्रगटीकरणाचा 9वा अध्याय आणि 13 वचन. नंतर 6व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा देवासमोरील सुवर्ण वेदीच्या 4 शिंगातून झालेली एक वाणी मी ऐकली. आता ह्या ठिकाणी ह्या वेदीला शिंगे देखील आहेत. हे जे आहेत हे शिंगे आहेत, 1 2 3 4, कारण की 4 कोपरे असतात आणि 4 कोपऱ्यांवरती 4 शिंगे असतात. तर 6व्या देवदूताने ज्यावेळेस कर्णा वाजवला त्यावेळेस वाणी ह्या 4 शिंगातून निघाली. ती वाणी काय म्हणाली? प्रगटीकरणाचा 9वा अध्याय आणि 14 वचन. कर्णा असलेल्या 6व्या देवदूताला ती म्हणाली, ती वाणी काय म्हणाली? फरात महानदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर. आता 4 देवदूत आपण प्रगटीकरण 7 मध्ये वाचलेत की ते 4 स्वर्गदूत पृथ्वीच्या 4 कोणावरती उभे आहेत आणि ते वारं अडवून धरलेले आहे. त्यांनी वारं अडवून ठेवलेलं आहे, लोकांची दुष्टाई अडवून ठेवलेली आहे. पण ते 4 स्वर्गदूत वेगळे आणि हे 4 स्वर्गदूत वेगळे. हे 4 स्वर्गदूत कुठे आहेत? फरात महानदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर. आता ते देवदूतांना देवाचं वचन म्हणतं की त्यांना जे बांधून ठेवलेलं आहे फरात नदीवरती आहे, त्यांना मोकळे कर अशी वाणी 6व्या देवदूताला त्यानं ऐकली किंवा त्याला ऐकवण्यात आली. आता ज्यावेळेस आपण फरात नदी याच्याविषयी पाहतो बंधू आणि भगिनींनो, बाबेलचं जे राष्ट्र आहे, दानिएल याचा आपण 5वा अध्याय ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस आपण असं म्हणालो की बाबेलचं जे राष्ट्र आहे त्याच्या भोवती फरात नदी होती. आणि ज्यावेळेस बाबेलचा राजा मेजवानी करत होता, मद्य धुंद झाला होता आणि त्या ठिकाणी मेजवानी झाली, तर त्या रात्री आपण असं पाहतो की जे मेदी पारसीचं राष्ट्र आहे त्यांनी त्या रात्री ह्या बाबेलच्या राष्ट्रावरती लढाई केली. कशी केली? फरात नदीमध्ये पाणी जे होतं ते पाणी, त्याचं जे पात्र आहे ते पात्र या मेदी पारसीच्या राष्ट्रानं ते वळवलं पात्र वेगळ्या ठिकाणी, आणि पात्र वळवल्यानंतर काय झालं, ते पाणी जे आहे ते पाणी दुसऱ्या दिशेने वाहिलं आणि फरात नदी मोकळी झाली. फरात नदी मोकळी झाली, मग काय झालं, मेदी पारसीचं राष्ट्र त्या फरात नदीतून त्यांनी ओलांडून बाबेलचं जे राष्ट्र आहे त्याला नष्ट केलं. म्हणून ज्यावेळेस आपण फरात नदीविषयी म्हणतो त्यावेळेस आपण असं जाणून घेतलं पाहिजे की कोणत्या तरी राष्ट्राचा नाश त्या ठिकाणी होतो. बाबेलच्या राष्ट्राचा नाश त्या ठिकाणी झाला. कधी? दानिएल 5 मध्ये. पण ह्या ठिकाणी महान नदी जी आहे, फरात महान नदी जी आहे, त्या नदीवरती देवाचं वचन म्हणतं की 4 देवदूत जे आहेत त्यांना मोकळे केले. म्हणजे थोडक्यात एक राष्ट्र जे आहे त्या राष्ट्राचा त्या ठिकाणी नाश करण्यात आला किंवा त्या ठिकाणी ते राष्ट्र संपुष्टात आलं. आता जरा लक्ष द्या, प्रगटीकरणाचा 9वा अध्याय आणि 15 वचन. बंधू आणि भगिनींनो, फरात नदीविषयी आपण एदन बागेमध्ये देखील वाचतो की एदन बागेतून एक नदी जी निघाली त्या नदीचं नाव आहे फरात नदी, बर का. तर ह्या ठिकाणी फरात नदी जी आहे ही असं दाखवते की कोणत्या तरी राष्ट्र जे आहे त्या राष्ट्राचा शेवट झाला. प्रगटीकरणाचा 9वा अध्याय 15 वचन. तेव्हा माणसांपैकी 1/3 माणसे जीवे मारण्याकरता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष यांच्यासाठी तयार केलेले हे 4 देवदूत मोकळे झाले. आता टप्प्याटप्प्याने शिकूया. देवाचं वचन म्हणतं घटिका म्हणजे तास, दिवस म्हणजे 24 तास, महिना म्हणजे 30 दिवस आणि वर्ष म्हणजे 1 वर्ष. आता 1 वर्ष म्हणजे 360 दिवस, मग त्याच्यामध्ये आणखीन 1 महिना जोडायचा म्हणजे 30 दिवस जोडायचे, म्हणजे 360 अधिक 30 म्हणजे 390 दिवस.
आणि 1 दिवस म्हणजे थोडक्यात 391 दिवस, कारण की 1 दिवस म्हणजे 1 वर्ष, म्हणजे 391 दिवस. आणि घटिका, घटिका म्हणजे काय? घटिका म्हणजे थोडक्यात 1 तास. तर घटिका म्हणजे 1 तास आणि 1 तास म्हणजे थोडक्यात 15 दिवस. 15 दिवस, 1 तास म्हणजे 15 दिवस. तर ह्या गोष्टींचा जर आपण बेरीज केली, 360 म्हणजे 1 वर्ष, 1 महिना म्हणजे 30 दिवस, 360 अधिक 30 म्हणजे 390 दिवस, मग 1 दिवस म्हणजे 391 दिवस, आणि 1 घटिका म्हणजे 1 तास. 1 तास म्हणजे 15 दिवस. 1 तास म्हणजे 15 दिवस. आठवतं का? 7वा शिक्का ज्यावेळेस फोडला त्यावेळेस अर्ध्या तासासाठी निवांत स्वर्गामध्ये होतं, म्हणजे शांतता स्वर्गामध्ये पसरली. आणि आपण त्यावेळेस बेरीज केली की अर्धा तास म्हणजे जवळपास 7 किंवा 7.5 दिवस. तर 7.5 दिवस स्वर्गामध्ये ज्यावेळेस 7वा शिक्का फोडला जाईल त्यावेळेस स्वर्गामध्ये जो जयघोष देवाचा होतो, देवाचा जो महिमा गायला जातो तो होणार नाही, कारण की येशू ख्रिस्तने पूर्ण स्वर्गातून ह्या पृथ्वीवरती येतील असं आपण त्यावेळेस शिकलो. तर त्यावेळेस अर्धा तास म्हणजे 7.5 दिवस, पण ह्या ठिकाणी घटिका म्हणजे 1 तास असं आपण म्हणतो, तर 1 तास म्हणजे 15 दिवस. तर जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. हे 4 स्वर्गदूत मोकळे झाले आणि त्यांनी छळ केला. म्हणजे थोडक्यात या साम्राज्यानं, मुस्लिम साम्राज्यानं रोमन कॅथलिक मंडळीचा थोडा छळ केला. किती दिवस किंवा किती वेळ? 391 दिवस म्हणजे 391 वर्ष आणि 15 दिवस. 391 वर्ष आणि 15 दिवस जर आपण मोजले कधीपासून? 27 जुलै 1449 पासून. कारण की शेवटची तारीख, 5व्या देवदूताची तारीख ज्यावेळेस आपण पाहिली त्यावेळेस शेवटची तारीख आपल्याला कोणती मिळाली? 27 जुलै 1449 ही तारीख मिळाली. तर 27 जुलै 1449 इसवी सन पासून 391 वर्ष आणि 15 दिवस ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस आपण 11 ऑगस्ट 1840 मध्ये पोहोचतो. 11 ऑगस्ट 1840 मध्ये आपण पोहोचतो. म्हणजे 6वा करणा जो आहे त्याची तारीख जर आपण पाहिली तर 11 ऑगस्ट 1840 मध्ये तो करणा संपुष्टात आला. म्हणजे थोडक्यात जे मुस्लिम राष्ट्र जे रोमन कॅथलिक विरुद्ध लढत होतं ते राष्ट्र थोडक्यात संपुष्टात आलं. म्हणजे त्या राष्ट्राचा आता नाश झाला किंवा लढाई झाली आणि ते राष्ट्र पादाक्रांत करण्यात आलं असं आपण म्हणू शकतो. पण ह्या मुस्लिम राष्ट्रानं पीडा दिली 391 वर्ष आणि 15 दिवस. हा झाला 6वा करणा. प्रगटीकरणाचा 9वा अध्याय आणि 16 वचन. आणि घोडदळांची संख्या 20 कोटी होती, ही त्यांची संख्या मी ऐकली. ही त्यांची संख्या मी ऐकली. म्हणजे ही संख्या जी आहे ही संख्या योहानानं ऐकली. काय काय गोष्टी योहानानं ऐकल्या, पण ज्यावेळेस त्यानं पाहिल्या त्या गोष्टी वेगळ्या होत्या. आठवतं ज्यावेळेस आपण प्रगटीकरण 4 आणि 5 शिकलो त्यावेळेस योहानाला सांगण्यात आलं बघ, आणि त्यानं ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस वेगळी गोष्ट त्याला पाहायला मिळाली. प्रगटीकरणाचा 9वा अध्याय आणि 17 वचन. त्या दृष्टांतात घोडे व त्यांच्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे. म्हणजे थोडक्यात देवाचं वचन म्हणतं की योहानाने दृष्टांतामध्ये जे पाहिलं तर त्या घोड्यांवरती घोडेस्वार बसलेले योहानाने पाहिले. त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगाची उर्स्त्राणे होती. म्हणजे ज्यावेळेस हे मुस्लिम राष्ट्र लढाई करतं त्यावेळेस त्यांना
कसं दर्शवलेलं आहे ते पहा. म्हणजे थोडक्यात योहानानं काय पाहिलं त्यांच्याविषयी ते पहा. या ठिकाणी अग्नी, नीळ व गंधक यांच्या रंगाची उर्स्त्राणे होती. त्या घोड्यांची डोके सिंहाच्या डोक्यासारखी होती. म्हणजे जे घोडे मुस्लिम लोकांनी वापरले लढाईच्या वेळेस, त्यांचं चेहरा जो होता, त्यांचं तोंड जे होतं ते सिंहाच्या डोक्यासारखी होती. आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या. त्या ठिकाणी त्या मुस्लिम राष्ट्रानं बंदुकीचा वापर केला. बंदुकीचा वापर केला म्हणजे त्या ठिकाणी अग्नी, धूर आणि गंधक ही निघत होती. पण योहानाला काय वाटलं? त्यांच्या तोंडातून. म्हणजे योहानाला आता बंदुकीविषयी माहित नाही, कारण की योहानाच्या काळामध्ये बंदुकीचा वापर जसा ह्या ठिकाणी झाला तसा त्या ठिकाणी होत नव्हता. म्हणून त्याला काय वाटलं? त्यांच्या तोंडातून, म्हणजे त्या घोड्यांच्या तोंडातून, घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होते. आता घोड्याच्या तोंडातून अग्नी, धूर आणि गंधक निघत नाही हे आपल्याला माहित आहे. पण योहानानं ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्याला असंच चित्र दिसलं की जे लोक आहेत ते ज्यावेळेस लढाई करतात, ज्यावेळेस बंदुकीचा वापर करतात, बंदुकीमधून अग्नी बाहेर पडते किंवा धूर बाहेर पडतो, गंधक बाहेर पडतो, ह्या गोष्टी आहेत. पण ती बंदूक जी आहे त्या बंदूक योहानाला वाटलं की त्या घोड्यांचे तोंड आहेत. प्रकटीकरणाचं 9 अध्याय 18 वचन. त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या अग्नी, धूर व गंधक ह्या 3 पीडांमुळे 1/3 माणसे जीवे मारले गेली. पूर्णपणे नाही, पण 1/3 माणसे, 1/3 असे ह्या गोष्टी आपण खूप पाहिलेल्या आहेत आणि विशेष करून करण्याच्या वेळेस. प्रकटीकरणाचा 9 अध्याय 19 वचन. कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात होती. बघा, आता घोड्यांची शक्ती तोंडात आणि शेपटात कशी असू शकते? पण योहानानं जसं चित्र पाहिलं ते बंदुकीचं होतं. ते चित्र जे लोक लढाई करायला चाललेले आहेत त्यांचं होतं. पण योहानानं असं वाटलं की ते घोडे आहेत आणि त्यांचं जे शेपूट आहे त्यांना नांगी, जशी विंचवाला नांगी आहे तशी त्यांची नांगी आहे. त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांना ही डोकी होती आणि त्यांनी ते उपद्रव करतात. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस मुस्लिम राष्ट्र लढाई करायला गेला असेल त्यावेळेस त्यांनी जे साखळदंड जे वापरले असतील त्या साखळदंडाला जे काटेरी जे गोष्टी असतात जेणेकरून शत्रूचा नैनाट करावा, शत्रूवरती प्रहार करावा, तर ह्या ठिकाणी योहानानं त्यावेळेस जे पाहिलं तर योहान म्हणतो की ते सापासारखे होते आणि ते त्या गोष्टी ज्या होत्या त्यांना डोकी होती. प्रकटीकरणाचा 9 अध्याय 20 वचन. त्या पिढ्यांमुळे जे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही. म्हणजे बंधूंनी बघून या ठिकाणी आपण पाहत आहोत की रोमन कॅथलिक मंडळीवरती जी पीडा देवाने पाठवली ती पीडा पूर्णपणे रोमन कॅथलिक मंडळी नष्ट करण्यासाठी नव्हती, फक्त त्या मंडळीला धडा शिकवायचा. पण देवाचं वचन म्हणतं की या पीडांमुळे त्या लोकांनी पश्चाताप किंवा प्रायश्चित केलं नाही. म्हणजे भूतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशी सोन्याच्या, रुपयाच्या, पितळाच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्ती पूजा करणे त्यांनी सोडले नाही. म्हणजे जरा लक्ष द्या, आध्यात्मिक रोमनं बंधू आणि भगिनींनो सोन्याच्या मूर्त्या, रुपयाच्या मूर्त्या म्हणजे चांदीच्या मूर्त्या, पितळाच्या मूर्त्या, दगडाच्या मूर्त्या, लाकडाच्या मूर्त्या ह्यांची जी पूजा चालवली होती ती पूजा करणे सोडलं नाही. ही पूजा करणं सोडलं नाही. आता रोमन कॅथलिक मंडळामध्ये मूर्ती पूजा आहे का? आहे. कोणाची? येशू ख्रिस्ताचीच मूर्ती, मेरीची मूर्ती, आणि ह्या मूर्तीची पूजा केली जाते जे देवाच्या आज्ञेच्या विरोधात आहे. म्हणून देवाने मुस्लिम राष्ट्राचा वापर करून या राष्ट्राला धडा शिकवला. देवासाठी अशक्य गोष्ट कोणतीच नाही. प्रकटीकरणाचा 9 अध्याय 21 वचन. आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जारकर्मे व चोऱ्या याबद्दलही पश्चाताप केला नाही. म्हणजे ह्या मंडळीनं नरहत्या,
शेटके, जार कर्मे व चोऱ्या ह्यांच्याबद्दल जे कुकर्म केलं त्यांच्याविषयी देवाचं वचन म्हणतं की त्यांनी प्रायश्चित केलं नाही. म्हणून मुस्लिम राष्ट्रानं ह्या लोकांचा काय केला, ह्या लोकांना पीडा दिली. आता जरा लक्ष द्या, देवाने मुस्लिम राष्ट्रांचा का वापर केला? कारण की मुस्लिम धर्मामध्ये मूर्तीपूजा नाहीये बंधू आणि भगिनींनो, मूर्तीपूजेचा वीट आहे त्यांना. म्हणून ज्या वेळेस रोमन कॅथलिक मंडळीमध्ये मूर्तीपूजा त्यांनी पाहिली त्यावेळेस ह्या लोकांविरुद्ध त्यांनी लढाई केली. म्हणजे रोमन कॅथलिक लोक जे मूर्तीपूजक आहेत त्या लोकांविरुद्ध लढण्यासाठी देवाने योग्य त्या राष्ट्राचा वापर केला. कारण की मुस्लिम धर्मामध्ये मूर्तीपूजा नाही, आणि ज्यावेळेस ही मूर्तीपूजा रोमन कॅथलिक मंडळीने केली आणि त्या मूर्तींना देव मानलं त्यावेळेस मुस्लिम राष्ट्राला ते आवडलं नाही. म्हणून मुस्लिम राष्ट्रानं रोमन कॅथलिक मंडळीवरती पीडा आणली. देवाला माहित आहे की कोणत्या राष्ट्राचा कधी उपयोग करायचा. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या ज्या गोष्टी आपण शिकत आहोत ह्या अद्भुत आहेत, महत्वाच्या आहेत, आणि माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की आपण ह्या सर्व गोष्टींवरती विचार करावा. या गोष्टी समजण्यासाठी जरी थोड्या अवघड असल्या तरी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी मी जास्त सखोल गेलेलो नाही, पण कृपा करून हे संदेश असेच सोडून न देता त्याच्यावरती मनन करा, कारण की ह्या गोष्टी फायद्याच्या आहेत. या ठिकाणी आपण काय पाहतो की जर आपण ह्या गोष्टी ऐकून देखील देवासमोर प्रायश्चित्त आणि पश्चाताप केला नाही तर आपली परिस्थिती यांच्यापेक्षा देखील वाईट, हे आपल्याला कळलं पाहिजे. हा संदेश आपण घरी घेतला पाहिजे, हा संदेश आपण अंतःकरणाशी घेतला पाहिजे. मग आपल्या अंतःकरणामध्ये संजीवनी घडून येईल, आपण प्रायश्चित करू आणि मग देवाच्या इच्छेनुसार चालू. कारण की न्यायनिवाडा सुरू झालेला आहे, आणि न्यायनिवाडा कोणाचा कधी होईल, कृपेचा काळ कोणाचा कधी संपेल हे काही सांगता येत नाही. देव सर्वांस आशीर्वाद देवो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो या करण्याद्वारे तू आम्हाला शिकवू इच्छितोस की परमेश्वर आम्ही प्रायश्चित केलं पाहिजे, आणि म्हणून मागत आहोत परमेश्वरा की जे त्रास संकट आमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत ते त्रास संकटाद्वारे आम्ही लीन नम्र अंतःकरणाने तुझ्याकडे यावं, पापांची क्षमा मागावी, आम्ही येशू ख्रिस्तासारखं आयुष्य जगण्यासाठी तुझ्याकडे विनंती करावी. पवित्र आत्म्याने आम्हाला सहाय्य मदत करावी, सामर्थ्य द्यावं, शक्ती द्यावी, जेणेकरून पाप न करता परमेश्वरा तुझ्या इच्छेनुसार चालून सार्वकालिक जीवन आम्हाला मिळेल असंच होऊ दे. आणि आमच्याद्वारे आमचे कुटुंब, लेकरं, नातेवाईक, आप्तजन सर्वांवरती तू आशीर्वाद पाठव, त्यांना देखील सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून त्यांचे मार्ग मोकळे कर. इथून पुढचे सर्व वेळ आमचं आयुष्य तुझ्या हाती सोपवून देऊ नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.